हॅलो, तर आज बनवले होते मस्त असे पौष्टिक आणि झटपट होणारे शेंगदाणा लाडू. त्यासाठी इथे 1 वाटी गूळ, 1 वाटी शेंगदाणे, 7-8 हिरव्या वेलच्या आणि थोडंसं तूप लागणार आहे. चला, कढईमध्ये शेंगदाणे मस्त असे खमंग भाजून घ्यायचे. शेंगदाणे खमंग भाजले गेले की लाडवाची चव कशी छान लागते. आता थंड झाल्यानंतर जितकी निघेल तितकीची साल काढून घ्यायची आणि भुरकन उडून द्यायची. चला, साल निघाली गेली की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं आबडधोबड फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये गूळ ॲड करायचा. आता इथे मी 7-8 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही वेलची पूडही वापरू शकता, पण याने कशी चव अप्रतिम लागते. चला, आता परत एकदा हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं. परातीमध्ये मिश्रण काढून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि छान आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. चला, मिश्रण एकजीव झाले की मस्त ह्याचे छोटू मोठू हवे तसे लाडू वळून घ्या. तयार होतात पौष्टिक असे शेंगदाणा लाडू. उपवासालाही चालतात. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब